या पहिल्या सत्रामध्ये थँक्यू सो मच रोशनजी संते सर, थँक्यू सो मच रमेश शिंदे सर. सन्माननीय जगनशेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. या ठिकाणी वेलकम वेलकम अँड वेलकम. ज्या मान्यवरांची उपस्थिती या मंचावरती लाभणं हे अनिवार्य आणि गरजेची होती. इताडे गावचे सरपंच माननीय सन्मान्य श्री जगनशेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. क्रीडा सांस्कृतिक आणि कला क्षेत्रामधलं एक मोठं नाव, समाजसेवेच्या माध्यमातून इताडे गावाच्या भवितव्यासाठी ज्याने आपल्या खांद्यावरती धुरा घेतली आणि आमने लोणार परिसरातल्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये कोरीत असणार हे नाव म्हणजे इताडे गावचे सरपंच जगनशेठ पाटील यांच्या या ठिकाणी आगमन होत असताना त्यांच्या ताप्यासह ते या मंचावरती विराजमान आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत असणारा सर्व हा मित्रपरिवारांचा ताफा, त्यामध्ये आमचे जवळचे मित्र भावेश या सध्या तरी मंचावरती विराजमान आहेत. त्यांच्यासोबत आलेले सर्वच पाहुणे आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि ते आदरणीय पाहुणे यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. बैलगाड्याच्या शर्यतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीमध्ये पहिला नंबरचं मानकरी जी फोर व्हीलर तुम्ही बघितली, त्या फोर व्हीलरच्या त्या आयोजनामध्ये तुम्ही अनेक साऱ्या गोष्टी बघितल्या. ते सन्माननीय इताडे गावचे सरपंच जगनशेठ पाटील यांचं आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. नवीन सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल सुंदर होता, लेंथवरती टाकण्यात आला. टप्पा पडल्यानंतर क्रॉस बॅट करून आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, परंतु जी गती होती ना त्या गतीचा वापर सुंदर केला गेला राजेशनं. ज्या गोलंदाजाकडे गती असते ना मग त्या गोलंदाजाला विचार करायचा असतो की सिमेंट विकेट विथ निविया बॉल, मग जास्त गतीने बॉल टाकायचा असेल तर मागे खेचावे लागते लेंथ, आणि तेच केलं गेलं एक्झॅक्टली राजेशने. आणि पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू फेस करत असताना बॉल हेमध्ये इनफिल्डला क्लिअर तर झालाय. पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने जेवढा प्रयत्न करतील तेवढा फास्ट बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. हे 2 रात्रीमध्ये तुम्ही पाहिले. आउटफील्ड फास्ट होती. डीपिच कोव्हो पॉईंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा पहिला चौकार. दोन्ही फिल्डरच्या गॅपमधून हा बॉल डीपिच कोव्हर पॉईंट बॉर्डर लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला, जिथे चौकाराने खातं खोळलं गेलं तेजस पाटीलचं. इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक इम्प्रूव्ह केलं, स्वतःच्या फटक्यासाठी जागा बनवली गेली आणि पाठवत असताना फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर बॉर्डर लाईनच्या बाहेर लागोपाठचा हा दुसरा चौकार. बॉल नव्हता, लेन थोडीशी पुढे टाकण्यात आली. कमी गतीचा बॉल. पहिला बॉल एक्सप्रेस डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. तेजस्वी खेळत असताना बॅटिंग शैली तुम्ही पाहिली. 2 लागोपाठचे चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि राजेशच्या विरोधात हा तुम्हाला पाहायला मिळाला दुसरा वार, जिथे दुसरा चौकार. टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या झाल्यात 8. पुढे टाकण्यात आली लेंथ. टप्पा चांगला होता, बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. विकेट कीपर बीट झाले, बॅट्समनही बीट झाले. हा बॉल जर आपण पाहिला तर सुपर डिलिव्हरी. असे बॉल खरं तर राजेश नेहमी हाताळतच असतो, कारण टीम चिंचवली याच बॉलरवरती जास्त डिपेंडेबल असते की पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्पेशली विकेट यावी, इकॉनॉमिकल बॉलिंग त्याच्या माध्यमातून राहावी. आणि इकॉनॉमिकल बॉलर आहे सध्या तरी सेट बॅट्समन तेजस पाटीलच्या विरोधात त्याने चांगला बॉल रिलीज केला. लास्ट डिलिव्हरी होती, बॅटची कडा होती, पण तो मिस्टेक झाली थर्डमॅन कडून आणि इथनं विकेट सेव्ह राहते तेजस पाटीलची. विकेट आली असती महत्त्वाची, परंतु त्या ठिकाणी हॅरी सर सांगतात की कशा पद्धतीने या बॉलला त्या फिल्डरने फील्ड केलं गेलं. अशा पद्धतीने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये बिनगडीबाद टीमची धावसंख्या 9. जाऊयात आपण व्यासपीठावरती. काहीशे सन्मान आहेत, ते सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत.
शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने हाफ पूल करतायत. ऑन साईडला चाललाय बॉल. जरूर या बॉलवरती एक सिंगल मिळेल. दरम्यान आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत भारताचं वस्त्र अलंकार ज्यांच्या खांद्यावरती परिधान केलं जात आहे. इताडे गावाच्या भवितव्यासाठी ज्याने समाजसेवा या मूल हितातून गतिशील विचाराने कृतिशील कामं केली आणि आमने लोणार परिसरातल्या अनेक साऱ्या जनसमुदायांना ज्याने एकत्रित आणून समाजसेवा या धोरणाने पुढे आणणारे नेतृत्व, चेहऱ्यावरती स्मित नेहमी असे आणि गतिशील विचारांचा कृतिशील नेता, दिलदार मानाचा रुबाबदार राजा, इताडे गावचे सरपंच जगनशेठ पाटील यांचा सन्मान आपण आमदार चषकाच्या माध्यमातून केला. या मंचावरती तेही उपस्थित राहून त्यांची उपस्थिती आदरणीय होती, प्रार्थनीय होती आणि ती आदरणीय प्रार्थनीय उपस्थिती त्यांनी या मंचावरती दाखवली. पुन्हा एकदा त्यांचा आणि त्यांच्या ताफ्याचं मी मनपूर्वक सहर्ष या ठिकाणी स्वागत करतोय. कारण नेहमी कोणतीही स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये दादांची उपस्थिती नेहमी आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण ज्या गोरगरिबांना मदतीची गरज असे ना, कधी तुम्ही जगनशेठ पाटील यांच्याकडे धाव घ्या, तुम्ही त्यांच्याकडे मदतीचा हात पुढे करा. कधी नाही हा मुखातून शब्द न येणारा व्यक्तिमत्व म्हणजे जगनशेठ पाटील. आज विनंतीला मान देऊन या मंचावरती उपस्थित ते राहिले. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 10. सध्या तरी विकासला पाठवला गेला ओव्हर नंबर 2 मध्ये. एक मॅच्युअर खेळाडू, नेहमी तो मॅच्युरिटीने हा क्रिकेट खेळत असतो. राऊंड द विकेटने परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. बॉल हवेमध्ये असताना फिल्डरने प्रयत्न जरूर केले परंतु बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल की इट्स यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. राहुल पाटील अर्थातच राहुल भाई यांच्या मार्गदर्शनाने नेहमी आज संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. जागृती स्पोर्ट्सचे ओनर, 2 त्यांच्या खरं तर ज्या कन्या आहेत त्यांच्या नावाने तुम्हाला नेहमी ते क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. पुन्हा एकदा त्याच दिशेने परंतु आता वॅकेट एरिया टप्पा पडलाय. अनुमान फिल्डरचा चुकला. आधी त्यानंतर बॉलकडे आले होते परंतु आता जर आपण पाहिलं तर थोडेसे पुढे आले. तोच बेनिफिट मिळाला गेला टीम ब्राह्मण करवलेला. टप्पा पडला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतरचा चौकार. आक्रमकता ही ओळख राहिली आहे राहुल भंडारीची. नेहमी आक्रमकतेने वेगाने धावा बनवणं, कोणताही बॉलर समोर असला तरी त्याच्या विरोधात अटॅक करणं ही त्याची नॅचरली शैली आहे आणि ती शैली मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये तोच फिल्डर. आता ग्राउंडिंग स्ट्रोक आलाय. याच्या अगोदर षटकार आणि चौकार अगदी त्याच्या डोळ्यासमोरून गेला होता. ग्राउंडिंग चेंडू येत असताना त्यांनी बघितलं, बॉलला चौथ्या बाउन्सवरती फील्ड केलं. ह्या बॉलवरती मिळते सिंगल. पोचलाय राहुल 12 वरती. टीमची धावसंख्या 21. तेजस पाटीलच्या 9. आतापर्यंत 5 चेंडू फेस करत असताना तुम्ही बघितल्यात विकास पाटील एक विकेट टेकर बॉलर नेहमी राहिलाय. परंतु सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये राजेशलाही विकेट मिळाली नाही आणि आता 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. विकासलाही विकेट मिळाली नाही. विकेटच्या शोधात राहावं लागेल कारण धावपलक हळतं राहिलंय. टीम ब्राह्मण करवलेचं रिव्हर्स सुंदर अटेम्प्ट. स्विच हिट नव्हे तर हा स्वीट हिट. सुंदर फटका परफेक्टली बॉलच्या मिनिटमध्ये बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार. साठी तुम्हाला फुटवर्क जास्त वापरावाच लागतो. इथे फुटवर्कचा वापर होता. बॉलरशी आय कॉन्टॅक्ट चांगलं जुळलं. हा पा ॲक्शन रिप्ले. विकासा जसा बॉल आला ना फुटवर्कला त्याने जरूर सेट केलं. बॅटला वेगळ्या अँगलने पकडत असताना बॅटची जी ग्रिप होती ती ग्रिप हलकी करत असताना लगेचच त्याने मुवमेंट चेंज केली गेली. बॉलला पाठवले गेले रिव्हर्सच्या माध्यमातून बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि या ओव्हरमधला हा चौकार नंबर 2. याच्या अगोदर राहुल भंडारीच्या बॅटमधून पण एक षटकार आणि एक चौकार बघितला. आता सध्या तरी तेजस पाटील त्याच्या इनिंगला पुढे नेत असताना सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती सुंदर असणाऱ्या ट्रॉफ्या, छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा, सन्मान चिन्ह आणि ड्रोन फुटेजच्या माध्यमातून जे कॅप्शन केलेलं कॅप्चरेशन आहे ना ते सध्या तरी ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळालं. क्लॅरिटी विथ क्वालिटी. लोकांना कसा आनंद घेता येईल यासाठी नेहमी तत्पर राहणारी वाहिनी या स्पर्धेला कव्हर करते. 25. पुढे आला
पावलांचा वापर, परंतु आता सक्सेसफुल नाही आहे. आता थोडासा सक्षम होता, फटका खेळण्यासाठी पुढे गेला. पण जेव्हा जेव्हा ॲज अ बॉलर तुम्ही असता ना, तेव्हा तेव्हा बॅट्समनच्या फुटवर्कवरती तुमचं लक्ष गेलंच पाहिजे. कारण विथ द बॉल तुम्ही जेव्हा 6 चेंडूचं भवितव्य हातामध्ये घेताना, तेव्हा सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं फुटवर्कला चेक करणं. तेच फुटवर्क चेक केलं गेलं आणि इथनं चौकार नंतरचा डॉट बॉल. आता जागेवरून खेळल्यात, बॉल हवेमध्ये, मिसटायमिंग झालाय, पाठमोरा वळतोय फिल्डर, कॅचला पकडण्याचा प्रयत्न, पण तो अवघडच होता झेल. चांगली फिल्डिंग झाली आपण असंच म्हणू, कारण पाठमोरे बॉलकडे येणं, बॉलकडे पाहणं, बॉलकडे ॲक्युरेटली पोचणं हे सोपं नसतं, सोपं काम नसतं. परंतु हॅरी सर सांगतात त्यांच्या ॲक्शनने की ही कॅच कशी ड्रॉप झाली. अचंबित झाला फिल्डर, परंतु मी कौतुक करेन त्या फिल्डरचं सुद्धा की अगदी यंगस्टर असताना या टीममध्ये त्याचं झालेलं इन्व्हॉल्युशन सध्या तरी फाईन निघला, तो फिल्डिंग करत होता. कॅच ड्रॉप जरूर झाली, पण तुम्ही मिळतात धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 27. ही अदा पहा, ही रमण खरकर सरांची. एका रात्रीमध्ये 24,000चा मानकरी त्यांच्या याच शैलीने तो झाला होता. तुम्हाला माहीत असेल की अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांची हीच कला त्यांना पुढे नेऊन जाते. आणि आपण असं म्हणतो ना की कलेचा कलाकार जेव्हा आपल्याला व्हायचं असेल ना, तेव्हा आपल्याला सिद्धता ही खूप महत्त्वाची असते. आणि सध्या तरी तीच सिद्धता, तीच क्वालिटी ते मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. दुसऱ्या बाजूला योगीराज बोटेरे, अनेक वर्ष क्रिकेटचा त्यांनीही मादक सौंदर्य खेळला, त्यांनी अनेक सारे क्रिकेटचे धडक गिरवल्यात आणि ते सध्या तरी स्क्वेअर लेगची भूमिका बजावत आहेत. कंटिन्यूज या ओव्हरला आता करेल राजेश सेकंड स्पेलमध्ये. टीमची धावसंख्या 27. राहुल भंडारीसाठी हा बॉल वेग प्रचंड होता. एक आता सेट बॅट्समन समोर ना, तुम्हाला जर रणनीती यूज करायची असेल ना, तर स्पेशली मग तुमची एक मुवमेंट असते. विदिन अ सेकंड तुम्ही बॉल जेव्हा रिलीज करता, तेव्हा तुम्हाला विचार तोच करायचा असतो की कोणत्या बॉलने समोरच्या फलंदाजाला बीट आपण करू शकतो. आणि नेहमी नेव्या बॉल आणि सिमेंट विकेट हा मोठा चॅलेंज राहिलेला आहे. कारण कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामध्ये स्पेशली मलंगड विभाग शेनामातीने सारवलेल्या विकेटवरती क्रिकेट खेळत असतो, परंतु आज बदलापूर नगरीमध्ये सिमेंट विकेटवरती सध्या तरी ते क्रिकेट खेळतात. या वेळेला चांगला बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. एक्सप्रेस बॉल झेलता आलेला नाही राहुल भंडारीला. 12 या इंडिव्हिज्युअल धावसंख्या बनवत असताना तो होईल बाद. सफलता राजेश पाटीलला. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. भंडारी बाद झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय जागृती स्पोर्ट्सचे ओनर राहुल भाई पाटील. खरं तर अनेक साऱ्या चेहऱ्यांना तुम्ही भाई म्हणत असा, जे सोशल मीडिया आणि समाजामध्ये वावरत असताना आपण त्यांना भाई पदवी देत असतो, पण तो राहुल पाटील यांना भाई वेगळ्या पदवीने मिळाली आहे. सर्वजण त्यांना भाऊ मानतात म्हणून त्यांना भाई पदवी मिळाली गेली आहे. म्हणजेच राहुल पाटील हे खूप कमी लोकांना त्यांचं नाव माहीत असेल, परंतु भाई या नावाने हा खेळाडू जास्त ओळखला जातो. जागृती स्पोर्टला खरं तर पुढे नेलं. नेवल्या नाक्यावरती त्यांची फर्स्ट ब्रँच तुम्हाला पाहायला मिळाला. केतन म्हात्रेसुद्धा या खरं तर जागृती स्पोर्ट्सला नेहमी व्हिजिट करत असतो. या स्पोर्ट्सचा ब्रँड ॲम्बेसिडर तो आहे आणि त्याच ब्रँड ॲम्बेसिडर जागृती स्पोर्ट्सचे ओनर मैदानाच्या आतमध्ये टीमचा सरसेनापती, टीमचा शिलेदार, लीडिंग ऑफ द फ्रंट राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये. नुकतीच आलेली विकेट एक आत्मविश्वास देऊन जाईल राजेश पाटीलला. राहुलसाठी हा बॉल तोही चांगला होता. पहिल्या ओव्हरमध्ये गतीही पाहिली होती तुम्ही, परंतु ज्या ठिकाणी राहुल भंडारीने केलेली सुरुवात थोडीशी त्याला पाहिलं गेलं तर थोडीशी संभ्रमात टाकत होती, परंतु आता कोणत्या पद्धतीचा संभ्रम नाही आहे. आता सध्या तरी तो कॉन्फिडंटली बॉलिंग करतोय. टप्पा पडला, बॉली वेगवान आला आणि सध्या तरी हा डगआउट, धावा येत नाही आहे म्हणून सध्या तरी चिंतेमध्ये आहे. धावा झाल्या 27, बॉल संपन्न झाल्या 3. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ ब्राह्मण करवले. ओव्हर द विकेटने ही बॉल वेगवान, लागोपाठचा हा बॉल जर आपण पाहिला तर चौथा वेगवान, एक त्याच्यामध्ये विकेट, 3 डॉट बॉल. म्हणजे 4 बॉलमध्ये आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये राजेश पाटीलने. हा पहा त्याचा वेग, त्याचा अंदाज तुम्ही पहा. थोडासा फिंगर रोल करत असतो. मुकेश त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. टप्पा पडला, बॉल आतमध्ये आला, इंग कटर, जिथे विकेट किपरने आपलं उर्वरित काम पूर्ण केलं गेलं आणि इथनं डॉट बॉल चौथा फेकत असताना राजेश पाटील. रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलेव्हरी या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा चेक करतो तेव्हा आपण एक चांगला बॉल टाकू शकतो आणि तोच विचार केला असावा. सध्या तरी हा डगआउट विचार करतोय की धावा कधी येतील.
धावा बनत नाहीये. 4 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. हा षटक इकॉनॉमिकल चाललाय. ओ द विकेट. कट करण्याचा प्रयत्न. क्रिकेट विथ द ब्रेन. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ समजली आणि बॉलला फक्त कट करत असताना बॉर्डरलाईनच्या दिशेने पाठवलं गेलं आणि ते बॉर्डरलाईनच्या बाहेर सुद्धा जाईल. खूप काळानंतर 4 बॉल संघर्ष करत असताना 3 बॉल फेस केले चांगले राहुल पाटीलने, परंतु त्याच्यानंतर कडवं प्रत्युत्तर राजेश पाटीलच्या विरोधातला पहिला 4. क्रिकेट विथ द ब्रेन. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपण नेहमीच म्हटली आहे, नेहमी गणली आहे, नेहमी पाहिलं हे समीकरण. ते समीकरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चित्रित करत असताना राहुल भाई पाटील. धावा 31. शेवटचा बॉल. ताकदीचा वापर. ऑनसाइडला चालला फिल्डर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न. जीवाच्या आकांताने तो प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु त्याला भेदून लागोपाठचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 वरती 1 गडी बाद संघ ब्राह्मण करवले. कार्यसम्राट आमदार चषक 2025 या हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. सध्या तरी हा सुंदर लोगो तुम्हाला पाहायला मिळतोय, जो या स्पर्धेची जी पॅम्पलेट होती तिच्यावरती तुम्ही पाहिला. कार्यसम्राट, कार्यकुशल, दमदार आमदार किसनजी कथुरे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. 2 लागोपाठचे चौकार आले. त्याने जी चिंता होती डगआउटमध्ये ती आता बाहेर आली. विशालचं षटक सुरू झालंय. विशाल कुंभारकर त्याच्या विरोधात हा अटॅक तुम्हाला पाहायला मिळाला. बॅट स्विंग जबरदस्त. तेजस पाटीलचा वार. चेंडू सीमा पार. षटकार. सेकंड इनिंगमध्ये जर 50 धावसंख्येचं टार्गेट असलं ना तर त्या टार्गेटला सेफ पूर्ण करू शकते संघ चिंचवली, परंतु आता 50 पेक्षा जास्त धावा बनतील असेच आसार दिसू लागलेत, कारण 3ऱ्या ओव्हरमध्ये थांबणारा करवले संघ आता पेटलाय. चांगला बॉल. नोचा इशारा अंपासने. कदाचित ओव्हर स्टेपिंग असावी. बॉल चला फिल्डरच्या हातामध्ये. इथं दुसरीचा प्रयत्न करत होता. राहुल पाटीलने थांबवलं गेलं आणि कदाचित हा ओव्हर स्टेपिंग असावा. कालच्या रात्रीमध्ये तुम्ही एकही ओव्हर स्टेप पाहिला नाही. आज तुम्हाला पाहायला मिळाला पहिला ओव्हर स्टेप, पहिला नो बॉल ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. या बॉलवरती एक्स्ट्राची सिंगल, अर्थातच एक बॅटच्या साह्याने 2 धाबा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. टीमची धावसंख्या 43. प्रोजेक्टेड स्कोर आता 68चा आहे. करंट रन रेट 13.58च्या बरोबरीनं हे धावपलक आता सध्या तरी वाढताना तुम्हाला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल असेल. समोर असेल राहुल पाटील. मिळतात धाबा 2. प्रिव्हियस बॉलवरती धावा झाला 43. गडी गमावला गेले. 3.1 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. फ्री हिटचा बॉल होता, त्याच्यामुळे विकेट सेव्ह राहील. बॅटची कडा होती विकेट किपरच्या हातामध्ये. सचिन भंडारी होते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. या टीममध्ये सर्वोत्कृष्ट खेळ त्याचा नेहमी राहिलाय. डावकुऱ्या त्याचा बॉलर अगेन्स्ट. गॅपमध्ये फटका. जोरू फिल्डर आलेत. फिल्डर थांबले आणि अगदी बाउन्स घेत असताना त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेपार. राहुल पाटीलचा अजून एक चौकार. विश्वासी आता बॅटिंग करतोय, कारण याच्या अगोदर बाद होणारा फलंदाज तुम्ही राहुल भंडारीला बघितलं. त्याच्या बॅटमधून 12 धावसंख्या महत्त्वाच्या आल्या होत्या.
इनसाइड आउट खेळायचं होतं. बॉलमध्ये टॉप एज फिल्डर प्रयत्न करतोय परंतु बीट करून बॉल चालल्या मागे. सिंगल झाले कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न. राहुल पाटीलची विकेट धोक्यामध्ये. सचिन भंडारीकडे बॉल आला आहे आणि आता थर्ड अंपायर रेफर केला गेला आहे तो म्हणजेच स्क्वेअर लेग अंपायर हिरामन खरकरने सॉफ्ट सिग्नल आऊट आहे. परंतु आपण पाहूयात की ही जी रिक्स उचलली त्या रिक्समध्ये पॉझिटिव्ह अप्रोच होता की निगेटिव्हिटी घडेल या बॉलवरती टीम ब्राह्मण करवलेच्या बाजूने ते आपण आता इथनं चेक करणार आहोत. चांगल्या पद्धतीने राहुल पाटील खेळत होता. मग सध्या तरी ही रिक्स उचलण्याची काय गरज होती त्याचा आता प्रश्न विचारला जाईल जर राहुल पाटील बाद झाले तर. परंतु आता आपण सध्या तरी पाहूयात हा रेफर केलेला डिसिजन पंच काय दर्शवतात. थर्ड अंपायर आपण पाहूयात शिंदे सर या ठिकाणी आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला मांगरूळ संघ हर्ष इलेव्हन गावदेवी रुंदे या टीमसोबत लढतीमध्ये पाहायला मिळेल. सो दोन्ही टीमचं कॅप्टन मी विनंती करेन संघ मांगरूळ आणि हर्ष इलेव्हन गावदेवी रुंदे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी तुम्हाला यायचं आहे. आमदार चषक 2025 आजची रात्र दुसरी. ही मॅच चौथी तुम्ही बघत आहात जिथे चिंचवली बी संघ ब्राह्मण करवले या टीमसोबत फाईट करते. क्रिशा जागृती स्पोर्ट्स करवले या नावाने नक्की तुम्हाला हा संघ नेहमी पाहायला मिळाला आहे. त्याच्यामुळे आता सध्या तरी हा डिसिजन पेंडिंग त्यांच्या बाजूने राहील की त्यांच्या विरोधात. या सगळ्या गोष्टी आपण पडताळणी करून चेक करत आहोत की नेमकं घडलंय काय. फलंदाज बाद आहे की नाही आणि यस इट इज आउट. फलंदाज होईल बाद आणि लागेला झटका महत्त्वाचा दुसरा. हा ॲक्शन रिप्ले पहा. बॉल फेकला. गरज खऱ्या अर्थाने नव्हती की ज्या पद्धतीने राहुल पाटील खेळत होता त्यांनी बनवल्या इंडिव्हिज्युअल 12. नो डाऊट तेजस खूप चांगला आता सध्या तरी खेळतोय. त्याने 10 मध्ये 22 बनवल्यात. दुसरी धाव घेता वेळेला फलंदाज बाद झालाय. लागलाय मोठा झटका. इथनं टीम जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली या टीमला 48 या आकड्यावरती. आणि आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय साई. एक स्टायलिश खेळाडू साई पाटील म्हटलं गेलं तर नेहमी तो चांगल्या धावसंख्येला आकार देत असतो. आता तो गेलाय मैदानाच्या आतमध्ये. डावकुरे आता नेहमी वेगाने धावा बनवणे ही त्याची खासियत राहिली आहे आणि एक असा खेळाडू ज्या खेळाडूने नेहमी सिच्युएशनला हँडल केली आहे आणि तोच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये साई पाटील. सुंदर फटका. लेफ्टम बॉलर त्याच्या विरोधात लेफ्टी बॅटर. हे बॅटल खूप रंगतदारच तुम्हाला नेहमी पाहायला मिळाला आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि चपराक लगावली गेली. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. स्वीट साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. सिक्सर. चले सीना तान. हा पहा बॉल यॉर्कर. याच्या अगोदर प्रवास 2 वेळा केला खरं तर विशालने परंतु या वेळेला लेन बॉल थोडासा पुढे टाकला. बॅटचा स्विंग जबरदस्त. टीमचा कॅप्टन समोर विशालचं मोठं चॅलेंज होतं. ते चॅलेंज कॅप्टन ॲक्सेप्ट केलं गेलं आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. कुलवटाप्याचा बॉल अपील केली जाते. फ्लिक करायचा होता परंतु बॅटची कडा आहे ते सांगत असताना या ठिकाणी पाहिलं गेलं तर आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 54. आर्यन ग्रुप यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. करवले टीमसाठी की कोणतीही हॅट्रिक जर संपादित केली तर त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आर्यन ग्रुप यांच्या माध्यमातून ते पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलं. नमस्कार तुम्हा सर्व प्रेक्षकांचं ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. रोशन आपण तीच चर्चा करत होतो की कल्याण डोंबिवली क्रिकेट जास्तीत जास्त सेनामातीने सारवलेल्या विकेटवरती राहिलं आहे. मलंगड विभागामध्ये खूप कमी स्पर्धा होत असतात परंतु जेव्हा ही स्पर्धा होतात तिथेही सेनामातीने सारवलेली विकेटच असते. मग सेनामातीने सारवलेल्या विकेटवरती जेव्हा मलंगड विभाग खेळतो तेव्हा ॲज अ बॉलर म्हणून त्यांना जो परफेक्टली टर्न मिळायला हवा आहे ना तो टर्न प्रत्येक गोलंदाज मिळवतो. परंतु क्रिटिकलिटी तेव्हाच येतात जेव्हा अशा सिमेंट विकेटवरती खेळावं लागतं आणि सध्या तर या स्पर्धेमध्ये सिमेंट विकेटवरती खेळत असताना चांगला परफॉर्म राहिला. मागच्या मॅचमध्ये निवाळी संघाने विजय प्रस्थापित केला. या मॅचमध्ये ब्राह्मण करवले आणि संघ चिंचवली एकमेकाच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला होता. त्याच्या बॅटमधून एक षटकार आला परंतु आता विशाल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती देत ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट फिरवला गेला. समोरून टप्पा थोडासा वळण देणारा बॉल रॅपिडली आला
जरूर फास्ट बॉल टाकला, गती थोडीशी वाढवली गेली होती. फिंगर रोल करत असताना इन स्विंगर थोडासा पडल्यानंतर आतमध्ये आला. अचंबित करत असताना हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. आणि याच दरम्यान पहिला चेंडू डॉट फेकत असताना विशाल. अशाच डॉट बॉलचा रेशो आता इथनं वाढवावा लागेल संघ चिंचवलीला. हा टप्प्याचा बॉल मागे खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं. एका बाजूला साई धाव पूर्ण करण्यासाठी आला होता, कारण त्याला स्ट्राईक हवी आहे. हा शॉर्ट बॉल एवढा शॉर्ट बॉल होता की कुठेही खेळू शकले असते, परंतु याच्या अगोदरची जी गती होती त्या गतीला आता यूज केली नाही. आता बाउन्सवरती लक्ष केंद्रित केला. आणि गोलंदाज जेव्हा आपण प्रोव्हाइड करतो ना, जेव्हा गोलंदाज आपण एखादा मैदानाच्या आतमध्ये प्रमोट करतो ना, तेव्हा ॲज अ कॅप्टन तेच सांगितलं जातं की व्हेरिएशन तुमच्या बॉलिंगमध्ये असली पाहिजेत. आणि तेच व्हेरिएशन या ठिकाणी दाखवले. पहिला वेगाने बॉल, त्याच्यानंतर बाउन्सर. हाही बॉल बाउन्सर होता. ऑन साईडला पिकअप स्ट्रोक, फिल्डर आहेत त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न जरूर, परंतु त्यांनाही भेदून बॉल चाललाय बाउंड्रीलाईनच्या बाहेर. षटकार. लेंथवरून हा बॉल खेचला. याच्या अगोदरची लेंथ थोडीशी सरप्राईज देणारी होती. पडल्यानंतर थोडासा बाउन्सी याच्या अगोदरच्या बॉलवरती पाहिला, परंतु या बॉलवरती थोडासा थांबला, थोडासा मागे गेला. वेट ट्रान्सफर केलं गेलं मागच्या पायावरती. बॅटचा स्विंग थोडासा वाढवला गेला आणि स्विंग करत असताना बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर. षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या 60. अजून एक चांगला बॉल वेगाने टाकला, तोही साई पुढे आलाय. त्याला स्ट्राईक हवी आहे, कारण या ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल आले. त्या अनुमानाने साईला स्ट्राईक हवी होती. अखेरकार विकेट सॅक्रिफाईस होते. लागेल झटका तिसरा. पडतील मैदानाच्या बाहेर तेजस पाटील. बनवल्या 28. 60 या आकड्यावरती तिसरा झटका टीम ब्राह्मण करवलेला. सुद्धा अटॅकर आहेत. तुम्ही सचिन भंडारीला पहा, तोही अटॅकर आहे. त्याच्यानंतर योगेश कुंभारकर एक चांगले गायक सुद्धा आहेत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर संगीत जेव्हा यूट्यूब हा प्रसिद्ध नव्हता, जास्त यूट्यूब कोणी यूज करत नव्हतं, तेव्हा छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे हे संगीत त्यांच्या मुखातून गायलेलं आहे. त्याच्यानंतर सचिन या टीममध्ये आहे, तोही स्लॉग हिटर, तोही वेगाने धावसंख्या वाढू शकतो. म्हणजे चिंचवली टीमकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्या अनुमानाने 65 पेक्षा जास्त धावसंख्या ब्राह्मण करवलेला बनवाव्यास लागतील. साईसाठी हा बॉल चॅलेंजिंग होता आणि इथनं कदाचित जी विकेट त्याला सेव्ह करायची होती ती विकेट आता मैदानाच्या बाहेर जाईल. स्ट्राईक घेतली जरूर, परंतु तिचा फायदा उचलू शकला नाही. चांगला बॉल विशालच्या खात्यामध्ये. विकेट. 60 वरतीचं 5वा गडीवाद. यस, संगीत प्ले करा. टायमिंग जे चर्चा आम्ही केली संगीताची, तो सॉन्ग लगेच प्ले केला गेला. खरं तर जे विकेट किपर आहेत त्यांनी हे संगीत गायलं कदा जरूर 10 वर्षापूर्वीचं हे संगीत आहे. जेव्हा यूट्यूब आपण जास्त यूज करत नव्हतो तेव्हा हे संगीत त्याने त्यांच्या शुभवाणीतून गायलं गेलं. शेवटचा बॉल ऑन साईडला चालला, डीपमध्ये लॉंग ऑनला प्रोटेक्शन. टीमचे कॅप्टन बॉलला उचलला गेला. सेकंडचा प्रयत्न, बाउन्स आला, बॉल थोडासा वाईड आला. विकेट किपरच्या हातापर्यंत बॉल येईपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. अशा पद्धतीने फर्स्ट इनिंग ओव्हर झाली आहे. 62 धावा या मॅचमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये बनवत असताना 63 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. ब्राह्मण करवले संघ बॅटिंग करत असताना टीम चिंचवली या टीमसमोर. सन्माननीय देवा बारकू गायकर साहेबांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सरशी आपण स्वागत करूयात. टीम मांगरूळ आणि हर्ष इलेवन गावदेवी रुंदे दोन्ही टीमचे कॅप्टन, आम्ही फर्स्ट अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवली होती की इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यायचंच आहे. सो विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या, कारण आपण 2 संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून पॅनल्टी इम्प्लिमेंट केली आहे. यस, राकेश पाटील आहेत. खरं तर आज त्यांचा वाढदिवससुद्धा आहे. सो राकेश पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता आणि सह्याद्रीची उंची त्यांना लाभो ही आई जगदंबचरणी प्रार्थना.
शेड्यूलमध्ये काहीसा चेंजेस आहे या मॅच नंतर एक शो मॅच या ठिकाणी खेळवली जाईल ती 3 ओव्हरची फक्त असेल त्याच्यामुळे रुंदे टीम आणि मांगरूळ टीम कदाचित तुम्हाला आता थोडंसं वेट करावं लागेल सो त्याबद्दल आम्ही क्षमा व्यक्त करतोय एक शो मॅच तुम्हाला आम्हाला या स्पर्धेमध्ये आता पाहायला मिळेल जी 3 ओव्हरची राहील दरम्यान या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर 62 धावसंख्या बनवल्यात टीम ब्राह्मण करवली या टीमनं आणि 63 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये पूर्ण करायचं आहे बदलापूर आणि बेलवली या ठिकाणी आमदार साहेबांचे 2 ऑफिस आहेत कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जर कुठल्या गोष्टीची शंका असेल तुम्हाला कोणताही त्रास होत असेल तर त्या ऑफिसला तुम्ही जाऊन ती कंप्लेंट तुम्ही नोंदवू शकतात साहेब जरूर ॲक्शन घेत असतात कारण प्रत्येक गोष्टीवरती ॲक्शन आणि रिॲक्शन पाहिजेच मग आमदारांचं हे काम राहतं की जनतेची सेवा आपल्या माध्यमातून झाली पाहिजे आणि नेहमी आमदार साहेब जनतेची सेवा करत आलेले आहेत या सेवेच्या माध्यमातून आम्हा सर्वांनी भरघोस मतांनी साहेबांना 3 वेळा निवडून आणलं आहे आणि या वेळेला साहेबांना आपल्याला मंत्री पाहायचं आहे त्याच्यामुळे त्यांच्याच नावाने ही स्पर्धा किसनजी कथोरे साहेब यांच्या खरं तर मानाने सन्मानाने ही क्रीडा खरं तर महोत्सवाची सुंदर रात्र तुम्हाला पाहायला मिळते म्हणजेच आमदार चषक 2025 30 बॉलमध्ये 63 धावसंख्येचा हा लक्ष्य आहे ते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपण पाहणार आहोत की या पहा ब्लॅक ग्रीप ची बॅट या ठिकाणी इथे ठेवलेली होती एक बॅट या ठिकाणी हरवलेली आहे जर चुकून कोणाकडे ती गेली असेल तर ती टीम चिंचवली टीमचा एका प्लेयरची आहे सो विनंती करेन ज्या कोणी बॅट नेली असेल त्यांनी लवकरात लवकर आणून द्या ती कदाचित सरावासाठी घेतली असावी त्याचं शो मॅच याच्यानंतर आहे सो सरावासाठी ती बॅट घेतली असावी 30 बॉल 63 धावा समीकरण थोडंसं मागडं आहे परंतु ते आव्हानाला पूर्ण करण्यासाठी क्रिकेटचे रणधुरंदर टीम चिंचवलीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये जरूर जातील आणि या सामन्याला कशा पद्धतीने ते हँडल करतील की सामना खरं तर हँडल करत असताना कुठवर या सामन्यामध्ये रोमहर्षकता जरूर येईल या ऐकूयात हरिभक्त पारायण रमेशजी शिंदे सरांच्या शुभवाणीतून खेळाचं हे दुसरं सत्र मी तुर्ता थांबतोय तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा अनुभवत राहा ढोके टीमचा आणि ढोके गावाचा मान सन्मान वाढवणारा हा क्रिकेटचा महाकुंभमेळा अर्थातच आमदार चषक 2025 इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स धन्यवाद भाग्यजी म्हात्रे धन्यवाद रोशनजी संते सर मनोजेवम मारुततुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये खरं तर त्या हनुमंतरायाचा आशीर्वाद या संपूर्ण गावाला राहिलेला आहे याच अनुषंगाने त्या मंडळाने आयोजित केलेली स्पर्धा आहे जी हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित आमदार चषक 2025 लगेचच वळूया मॅचच्या दुसऱ्या इनिंगकडे पहिली इनिंग कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि पहिल्या इनिंगचा विचार केला तर तब्बल 62 धावा धावपलकावर लागल्या विजयासाठी 63 धावांचं आव्हान आहे यस इशारा येतोय सामन्याला होते सुरुवात वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतो तेजस स्टार्किंग एंडवर फलंदाज आपण पाहतोय योगेश कुंभार आणि संकेत कुंभारकर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा 30 बॉल आणि विजयासाठी 63 धावांची गरज 3-1 लेट्स प्ले आमदार चषक ढोके 2025 चा हात थरार पहिला बॉल अचूक टप्प्याचा पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला
जबाबदारी या मॅचमध्ये दोन्ही संघाची फार महत्त्वाची आहे. 30 चेंडू आणि विजयासाठी 63 धावांची आवश्यकता असेल ना, तर या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील संघर्ष करावा लागेल. क्रिकेट म्हटलं ना तर खूप मोठा संघर्ष प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला आलेला आहे, तो करावाच लागतो, पर्याय नाही आहे. चिंचवली संघ हे आव्हान किती धावांपर्यंत आणि किती षटकांपर्यंत पेलवलं जाईल पाहणं गरजेचं आहे. पण एका बाजूला पाहिलं तर क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाचे गोलंदाज रफ्तार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सुरुवात चांगली करून देईल गोलंदाज तेजस नावाच्या गोलंदाजानं. गोलंदाजांना बॅक टू बॅक 3 विकेट जर मिळवल्या तर आर्यन ग्रुप यांच्याकडनं त्या 3 विकेटसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. किशोर पाटील अनिल भंडारी यांच्याकडनं स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे का पाहायला मिळेल, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले आणि पकडला झेल. या गोष्टी या मॅचमध्ये पाहायला मिळतील, कारण मनोवैज्ञानिक दबाव आहे आणि एकदा दबाव असेल तर मात्र विकेट लवकरात लवकर जातील. जोखीम पत्करली, वेळ जाऊ दिला नाही. म्हणून म्हणतात ना, कार्य कोणते असो फक्त संयम फार महत्त्वाची गोष्ट आहे. संयम गमावला, चुकीच्या फटक्याने फलंदाज होत आहेत बाद. पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक अगदी पोहोचले आणि पकडला झेल. योगेश स्वस्तात बाद होताना पाहायला मिळत आहेत. विजयाचं उर्वरित स्वप्न पूर्ण करण्यासाठी सचिन भंडारी. हा ट्रॅकर बॉल होता, ब्रेड अँड बटर बॉलची संधी बॅट आडवी केली, शेवटच्या मोमेंटला फेस कोललं, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिकडच्या पुजाराची पूजा यशस्वी आणि फलंदाज बाद. बॅट्समन सचिन भंडारी बॅक टू द डगआउट. अफाट आयशा मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी बघ गोलंदाजी जमून आपली खेळी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, साबद आणि चतुर तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थांबला तो संपला. संयम गमावला, वेळ मात्र निघून गेलेली आहे. पाहूया या मॅचमध्ये वेळ कोणाच्या बाजूने सरकेल, कारण म्हणतात ना मित्रांनो, स्वप्न नाही तर रात्र बदलते, दिवा नाही तर वाद बदलते, नशीब बदलो आत्मा नाही बदलत, वेळ मात्र नक्कीच बदलते आणि ती वेळ स्वतःच्या कर्तृत्वावर बदलावी लागेल. हाताच्या भाग्यरेषा आणि कपाळावर लिहिलेले भाकीत या मॅचमध्ये पुन्हा एकदा पालटून काढायचं असेल तर बॅटिंग करणाऱ्या टीम अर्थात चिंचवली संघाच्या फलंदाजांना आपली जबाबदारी चोख पार पाडावी लागेल. शॉट ऑफ गुडलेचा बॉल ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर आणि पकडला झेल. आणखी एका विकेटचं पतन, फलंदाजाला उमगेना झालंय. काय वाटलं होतं हा बॉल मिडल केलाय, परंतु बाउंड्री लाईन गाठू शकला नाही, एलिव्हेशन पाहायला मिळालं, दिसतच नव्हतं. आणखी एक फलंदाज बाद. इथून मात्र याच अवघडाला उघड आव्हान द्यायचं असेल तर मात्र ॲग्रेशन दाखवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स कमी, विकेट्स मात्र अधिक. 3 विकेट्स गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या टीम चिंचवली या संघानं आणि टीमची टोटल धावफलकावर फक्त आणि फक्त 1 धाव. संकट तर ओढावलंय,
स्टेप आउट झाले, ओव्हरपिच होता, इनसाइड आउट खेळलेत आणि बॉल निघून गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मस्ट नीडेड 6 षटकार. आणि पाहूया आदा मिस्टर हेरी सरांची, हिरामन खरकर. क्या बात आहे, हे मनोरंजन आहे. आणि क्रिकेट म्हटलं ना तर कोणती गोष्ट न्यून नाही, कोणती गोष्ट कमी नाही आहे. मनोमंथनाबरोबर मनोरंजन तुम्हाला पाहायला मिळतंय. एक महत्त्वाची सूचना, इनिंग ब्रेकमध्ये आपण खेळपट्टी देखील आखून घ्यायची आहे आणि तिथे थोडी साफसफाई करायची, याची नोंद व्हॉलिंटियर्स आणि ऑफिशियल आपण देखील घ्यायची आहे. षटकार ठोकलाय, धावांची नितांत गरज आहे. विशाल त्यांना देखील माहिती आहे वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि कमी वेळेमध्ये अधिकाधिक जर तुम्हाला ध्येय प्राप्त करायचं असेल तर मात्र तुम्हाला थांबायला वेळ नाही आहे. टीमची टोटल 6 ने पुढे सरकली, 7 धावा धावपलकावर आहेत. बॅक टू बॅक 3 विकेट जर गोलंदाजांना घेतल्या तर एवन जोडी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, याची नोंद क्रिशा 11 बामण करवली संघानं घ्यायची आहे. किशोर पाटील आणि अनिल भंडारी यांच्याकडनं दिलं जाईल. टीमची टोटल धावपलकावर पाहायला मिळते 7 धावा. जरी एक षटकार खाल्ला असेल ना गोलंदाज राहुलनं, त्यानंतर कमबॅक केलंय. या कमबॅकचं सातत्य किती पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता, ती दिशा निवडलेली, बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, डीपमध्ये फिल्डर पोहोचले, परिणामी 2 धावा मिळतील. भाग बिलका भाग. धावावं लागतं माणसाला आयुष्य जगण्यासाठी, धावावं लागतं एखाद्या भूमिकेला वनवाय विजवण्यासाठी, धावावं लागतं एखाद्या शर्यतीतल्या व्यक्तिमत्वाला शर्यत जिंकण्यासाठी आणि धावावं लागतं मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर रणधुमाळी जिंकण्यासाठी. इथे धावावं लागेल या मॅचमध्ये टीम चिंचवली संघाच्या या रणधुरंदरांना, कारण ऑलरेडी संकट ओढावलेलं आहे. 3 विकेट सर गमावलेले आहेत. पाहूया या मॅचमध्ये काय घडेल. स्टेप आउट झाले होते, विकेट किपर त्या ठिकाणी सज्ज आहे, चपळाई केली, परिणामी एक सिंगल कंप्लीट. थ्रो मध्ये क्वालिटी नाही आहे, एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीम चिंचवली संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचलेली आहे. 3 विकेट्स, 10 धावा. मैदानाच्या आतमध्ये हिरामन खरकर त्यांचा जलवा वारंवार तुम्हाला पाहायला मिळतोय. यस, 22च्या स्वरूपात एक सिंगल तर मिळाली आणि एका धावेच्या मदतीने 10 धावा धावपलकावर. ध्येय अजून फार लांब आहे. 5 षटकांनी विजयासाठी 63 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये टीम चिंचवली संघाच्या खेळाडूंना करायचा आहे. पण एका बाजूला पाहिलं तर ज्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करणारी टीम तुम्हाला पाहायला मिळते, त्या आत्मविश्वासाने करवली टीम इतकी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी नामी संधी निर्माण करून देईल का? जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संघर्ष या चारही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बॅट फिरली, बॉल उशिराने आला, टेम्परामेंट संपलेला आहे. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. आमदार चषक 2025च्या वतीनं जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र डोळे सताड उघडे ठेवावे लागतील. अर्जुनला सांगितलं होतं, विचारलं होतं काय दिसतंय? राज दरबार दिसत नाही, वृक्ष दिसत नाही, मासा दिसत नाही, फक्त दिसतोय माशाचा डोळा. आणि सी फॉर कॉन्सन्ट्रेशनला जागं केलं आणि पाण्यामध्ये पाहून माशाचा डोळा फोडला. इथे सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिरामन खरकर सरांचा इशारा आलाय, 4 चौकार. नेक्स्ट मॅच आणि ती प्रदर्शनी सामना आहे, एक्झिबिशन मॅच आहे, शो मॅच आहे. 3 षटकांचा सामना आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस आधी या. आदरणीय कतोरे साहेबांचे स्वीय सहाय्यक देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे मॅचला फार मजा आहे. सावंत सर आणि कृष्णा शिंदे सर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस आधी या. खेळण्याआधी चेहऱ्यावर फार आनंद आहे आणि का नसावा. क्रिकेट म्हटलं तर झोप लागत नाही, स्वप्न देखील झोप लागल्यानंतर क्रिकेटचीच पडतात. क्रिकेटचं वेळ फार गोड आहे. इशारा आलाय पुन्हा एकदा हिरामन खरकर सरांचा वाईटचा. हॅलो हॅलो. पूर्ण बॉडी फ्लेक्झिबल आहे आणि ती दाखवण्याची कला हिरामन खरकर सरांच्याकडे आहे.
कला माणसाला अमर बनवते, मग जगामध्ये कोणती कला असो. यावेळेस फलंदाज बाद. जिंकलाय बेलवली ऑफिस. बेलवली ऑफिस संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. यस, बदलापूर गाव ऑफिस आणि बेलवली ऑफिस दोन्ही ठिकाणी तुम्हाला आदरणीय सन्माननीय किसनजी कथोरे साहेबांच्या ऑफिस तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक साऱ्या समस्या, अनेक साऱ्या प्रश्नांची उत्तरं, जेव्हा प्रश्न पडतात, जेव्हा कारणं उभी राहतात, तेव्हा तुमची निवेदनं, त्याचबरोबर प्रत्यक्ष स्वरूपात तुम्ही पोहोचा. तुमच्या कारणांची कारण मीमांसा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, ती मात्र शंका नाही आहे. धावसंख्या धावपलकावर 15. 4 विकेट्स गमावल्यात आतापर्यंत टीम चिंचवली या संघानं. प्रश्न पडला असेल की या मॅचमध्ये पुन्हा एकदा जिवंत व्हायचं असेल, या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल, तर एकमेव लाईफलाईन आहे आणि त्या लाईफलाईनचं नाव आहे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. कारण ध्येय अजून फार लांब आहे. 13 बॉलचा खेळ झालाय, 16 धावा धावपलकावर आहेत, बनवायच्या 63, 5 षटकांचा सामना आहे. या मुख्य मंचावर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी सन्माननीय किरणजी शिंदे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समेत आदरणीय अविनाशजी चौधरी साहेब, विकासजी जंदरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या तीनही मान्यवरांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत करतोय. आपण आलात साहेब, या स्पर्धेची शोभा आपण वाढवली. आपला अमूल्य वेळ या संपूर्ण स्पर्धेची श्रीमंती आहे, या संपूर्ण स्पर्धेची गर्भ श्रीमंती आहे आणि जोडलेली माणसं म्हणजे आपल्या आयुष्याची संपत्ती आहे. आज जय हनुमान क्रिकेट संघ ढोकेच्या वतीनं, आमदार चषक 2025च्या वतीनं या त्रिमूर्तींचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती करेल की आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुर्तास जाऊया आपण मॅचच्या दिशेने. बॅक टू बॅक 3 वाईट फेकले गोलंदाज निलेश यांनी. एका बाजूला पाहिलं सर, संकटामध्ये सापडलेली टीम आपण पाहतोय चिंचवली. क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट सोपी नसते, कोणती गोष्ट कठीण नसते. फक्त तुम्हाला बदलणाऱ्या काळासोबत देखील बदलायचं आहे. कारण म्हणतात ना, बदलणाऱ्या जगासोबत बदला, जग तुम्हाला सलाम करेल. या मॅचमध्ये देखील वेळ बदलवायची असेल तर चेंडूची चिरफाड करायची आहे टीम चिंचवली संघाच्या फलंदाजांना. फटका यावेळेस मात्र ऑन साईडला, फक्त वेगाला दिली दिशा. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबावं लागतंय कारण विकेट देखील फार महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, 5 षटकांचा सामना असेल, खेळण्यासाठी 11 खेळाडू असतील, तर जितकं महत्त्व तुमच्या विकेटला आहे ना, त्याहीपेक्षा द्विगुणित महत्त्व तुमच्या धावांना आहे. कारण इथे जर तुम्हाला जिंकायचं असेल तर विकेट तेवढं चालणार नाही, तुम्हाला धावा बनवाव्याच लागतील, पर्याय नाही आहे. स्वप्नामध्ये वाघ मारला तर जंगलात मरणार नाही, त्यासाठी जंगलात जावं लागेल, प्रात्यक्षिकरण करावं लागेल. आणि या मॅचमध्ये करो या मरो, डू ऑर डाय ही परिस्थिती सध्याच्या घडीला टीम चिंचवली संघासाठी उभी राहिलेली आहे. प्रयत्न चालू आहे शर्तीचे. ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु जितका चांगला फटका आहे तितकं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी 3 धावा मात्र वाचवल्या. जान जाय पर गेंद ना जाय, याच अनुषंगाने चेंडू अडवलाय. वेल स्टॉप, एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीम चिंचवली संघाची धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचेल. 4 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. खेळपट्टीवर तुषार आणि सोबतीला फलंदाज सचिन. एक चेंडू खेळले तुषार, 1 धाव त्यांनी देखील बनवलेली आहे. आणि एका बाजूला पाहिलं तर सचिन 3 चेंडू खेळलेत, 5 धावा त्यांनी देखील बनवलेले आहेत. वाईट बॉल, एक सिंगल मिळेल. अतिरिक्तच्या स्वरूपात अनेक साऱ्या प्रेक्षकांची गर्दी देखील या स्पर्धेच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षक, आपणा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. तब्बल 5 वाईट चेंडू या ठिकाणी फेकले गोलंदाज निलेश यांनी. थोडीशी नाराजीचे सूर, कर्णधार नाराज असतील. रात्रीस खेळ झाले, याच अनुषंगाने चंद्र देखील साक्षीला आहे आणि पाहता पाहता कर्तृत्वाचा डंका कोण वाजवेल हे पाहणं या मॅचमध्ये गरजेचं आहे. स्वर्ग फुलवायचा असेल ना तर त्याग आणि समर्पिता नावाची गोष्ट असावी लागते. धावांचा स्वर्ग फुलवण्याचा प्रयत्न आहे, परंतु पाहूया काय घडेल. नो मॅच लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील तो देखील जोखमीचा पाहायला मिळाला.
रफ्तार पाहायला मिळाली, भरधाव वेगाने चित्त्याची चपळाई, हरणाचा वेग, रनों के लिए खिलाड़ियों को हिरन भी बनना पड़ता है। आणि त्याच अनुषंगाने या मॅचमध्ये शर्तीचे प्रयत्न टीम चिंचवली संघाचे चालू आहेत। मनाला लागलेली आग, जेव्हा प्रतिकूल परिस्थितीचा काटा मनाला रोवतो ना, तेव्हा यशाच्या वाटा तयार करण्यासाठी स्वतःच्या पावलांना सांगावं लागेल, ध्येय अजून खूप लांब आहे। स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये चालू आहे। अजून माझी आयुष्याची सकाळ बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा प्रकार बाकी आहे। पहिली इनिंग झालेली आहे, दुसरी इनिंग बाकी आहे। सामना संपलेला नाही, कारण जिंकणं अजून बाकी आहे। या मॅचमध्ये अजून सारं बाकी आहे। एकंदरीत बॉल शिल्लक राहिले 13 आणि 13 चेंडूमध्ये चिंचवली संघाला या क्षणापासून बनवायच्यात अजूनही 39 धावा। म्हणजे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे 3 धावा लपलेल्या आहेत, त्या 3 धावांचा शोध घ्यावा लागेल या मॅचमध्ये टीम चिंचवली या संघाला। स्टार्टिंग एंडवर सचिन, स्टान्स चांगला या खेळाडूचा, उचललंय बॉलला आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या दिशेला। तिकडे होते फिल्डर, त्यांनी पकडलाय झेल, विकेटचं पतन, सचिन मैदानाच्या बाहेर। संघाची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते, 5 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा। प्रेक्षका होता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये टीम चिंचवली संघाला बनवायच्या तब्बल 39 धावा। 19.50 ची सरासरी या मॅचमध्ये गाठावी लागेल, तेव्हा हा सामना जिंकणं खऱ्या अर्थानं सहजगत्या होईल। परंतु पाहूया सध्याच्या घडीला टेन्शनचं वातावरण, टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन असं म्हणतात ना। पण म्हटलं जातं कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, तो कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है। या मॅचमध्ये ते काम करावं लागेल, कर्तृत्वाची वाढ धरावी लागेल, भावनांचा आवंडा गिळावा लागेल, स्वर्गातून गंगा उतरावी लागेल, त्यानंतर या मॅचमध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा येईल, यात तीळ मात्र शंका नाहीये। पण वेळ क्रिकेटमध्ये कधी बदलेल हा यक्ष प्रश्न सध्याच्या घडीला चिंचवली गावाला किंबहुना चिंचवलीच्या डगआउटला सातत्याने पडलेला आहे। पाहूया चौथ्या ओव्हरला सुरुवात, 12 चेंडू आणि विजयासाठी 39 ची गरज। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। आपण ऐकतात आमदार चषक ढोके सन 2025 हा दैदीप्यमान सोहळा। कालच्या श्याम संध्या समयीपासून हा संपूर्ण रंगारंग सोहळा आपण सगळेजण अनुभवतो आहोत। ना भूतो ना भविष्यती, कायमस्वरूपी काळजाच्या प्रत्येक स्पंदनावर विराजमान होणारा हा दैदीप्यमान सोहळा। अचूक टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स झाला, लेग ब्रेक बॉल गरकन वळाला आणि निघून गेलाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये। आता बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी या क्षणापासून 39 धावांची आवश्यकता आहे। फलंदाज बाद वाटलं देखील नव्हतं, परंतु कौतुक करेल मी बॅट्समनचं, इथे अपील देखील नव्हती, पण एका क्षणात मैदान सोडलं। ही आहे खेळाडू वृत्ती, ती प्रत्येकाच्या वाट्याला येत नसते। द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर या अवलिया व्यक्तिमत्वानं शिकवलेलं आहे की खेळाडू वृत्ती असावी कशी, आणि तो आदर्श अलीकडच्या बदललेल्या काळात टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अनेक सारे घेणारे खेळाडू तुम्ही आजतागायत पाहतात। म्हणून 7 समुद्रापलीकडे तेव्हा क्रिकेट पोहोचला जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान टेनिस बॉल क्रिकेटचा सामना रंगला, आणि आज तो 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या क्रिकेटचा समन्वय रंगलाय ढोके गावाच्या गोल मैदानावर। सुंदर वातावरणामध्ये सजलेली स्पर्धा आपण पाहतोय। कालचा दिवस देखील दैदीप्यमान मानला गेला आणि कालच्या दिवसाचा कालच्या रात्रीचा समन्वय आजच्या रात्रीमध्ये देखील आम्हाला लावायचा आहे। आजच्या रात्रीमध्ये देखील चांगले सामने खेळवायचे आहेत। पुढील सामन्यामध्ये मजा येईल यात तीळ मात्र शंका नाही आहे। टॉस देखील झालेला आहे, प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळेल। कधी कधी मनोरंजनाची देखील माणसाला फार गरज असते, कारण जिथं मन सुखी तिथं सगळं सुखी असतं। आज सौख्य फक्त एकाच गोष्टीचं आहे, आमदार चषक ढोके 2025 हा देखणा सोहळा। टीमची टोटल 25, बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये टीम चिंचवली संघाला बनवायचे आहेत तब्बल 38 धावा। 10 चेंडू 38 धावा, प्रत्येक बॉलच्या पाठीमागे चौका ठोकायचा आहे। प्रयत्न केलाय ऑन साइडला, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र नाही आहे, आणि इथे कॅच ड्रॉप।
झेल सुटलाय, पण या मॅचमध्ये सुटलेल्या झेलचा परिणाम हे पडसाद किती उमटले जातील पाहणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघ क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास नावाची गोष्ट आहे. बॅटिंगपासून सांगितले सर्व खेळाडूनं, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले ने एक रस्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना. म्हणून बॅटिंग करताना धावा बनवल्या 62 आणि गोलंदाजी करताना आत्तापर्यंत विकेट्स मिळवल्या 6. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि ती चुकी मी तर म्हणेन या मॅचमध्ये केलेली नाही आहे आतापर्यंत टीम करवली या टीमनं. येस ऑफिशियल अंपायर काहीतरी सूचना करतायत, वाईटसाठी रिव्ह्यू आहे. चला थर्ड अंपायर आपण या वाइट रिव्यू. दूध का दूध और पानी का पाणी, ओम साई MTC या वाहिनीद्वारे स्पर्धा अखंड जगात दाखवण्याचं काम आमचे सागर सर त्या ठिकाणी करत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. योगीराजजी बुटेरे, निर्णय येईल आपल्यापर्यंत. तोपर्यंत चर्चा फक्त आणि फक्त ढोकेकरांनी केलेल्या आमदार चषक 2025 ची राहील, यात तीळ मात्र शंका नाही आहे. जवळपास 10 वाजून 44 मिनिटे होत आहेत. ते ऐश्वर्य, ते धैर्य, त्या पराक्रमाच्या दैदीप्यमानते ही स्पर्धा पुढे चालवण्याचा प्रयत्न आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. दूध का दूध और पाणी का पाणी म्हणून म्हणतात ना, टेनिस बॉल क्रिकेट इतका ग्लोबल झाला का, इतकी लोकप्रियता आणि इतकी प्रसिद्धी टेनिस बॉल क्रिकेट जगताला आली का. कोणाला वाटलं देखील नव्हतं की टेनिस बॉल क्रिकेट जगत 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचेल. पण सध्याच्या घडीला आमच्या मोबाईलमध्ये, यूट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये, 1.5 GB डेटामध्ये, कट्ट्यावर झोपल्यानंतर स्वप्न, रस्त्याने चालताना चर्चा, फक्त आणि फक्त ज्या खेळाचे होते त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आज रंगलाय या ढोकेकरांच्या गोल मैदानावर आमदार चषक 2025. सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॉल शिल्लक आहे 7 आणि बनवायच्या 36 धावा. म्हणजे हा चेंडू फार महत्त्वाचा आहे. चिंचवली संघाला या बॉलवर षटकार ठोकणं अनिवार्य आहे. गोलंदाज सज्ज आहेत तेजस. ओव्हरपिच बॉल ऑन साईडला, फटका चांगला आहे. माफ करा, वाईडिश लॉंग ऑफला चेंडू होता, बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. षटकार नाही पण चौकार तर मिळाला. या 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आपण अपडेट करतोय, आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतील. धावसंख्या धावफलकावर 31. आता बॉल शिल्लक राहिले 6 आणि 6 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी टीम चिंचवली संघाला बनवायच्या तब्बल 32 धावा. म्हणजे 5 षटकार आणि 2 धावा या मॅचमध्ये काढाव्याच लागतील, दुसरा पर्याय नाही आहे. सहा चेंडूने विजयासाठी 32 धावा. एका बाजूला गोकुळाचं वातावरण, एका बाजूला दुःखाचं वातावरण, एका बाजूला आनंद उत्कर्ष, तर एका बाजूला थोडीशी चिंता आणि टेन्शन आहे. पहिला बॉल तो देखील बॅटला ब्रश न होता विकेट किपर बीट झालेत. बॅकअप त्या ठिकाणी सज्ज आहेत. प्रेक्षक बाईच्या स्वरूपात एक सिंगल तर मिळाली. आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल 31 धावा. सारं गमावलं या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम चिंचवली या संघानं. म्हणून म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट फार महत्त्वाची आहे. योग्य वेळेला योग्य गोष्ट घडली की मग ती क्रांती असते. क्रिकेट असो की आयुष्य, योग्य वेळेला योग्य गोष्ट घडणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. 5 षटकांनी विजयासाठी 63 धावांची आवश्यकता असताना, प्रत्येक षटकाच्या पाठीमागे 12-50-13ची गरज असताना आत्ता सामना गमवत चाललेली टीम या ठिकाणी पाहायला मिळते चिंचवली. सुरुवात मिळाली नाही, स्टार्टअप मिळालं नाही, या कारणाने सध्याच्या घडीला फार टेन्शनचं वातावरण आणि सामना जवळपास टाटा बाय बाय करण्याच्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आणखी एका विकेटचं पतन फलंदाज बाद. सन्माननीय श्रीमान हेमंतजी भोईर साहेब यांची संकल्पना, त्यांचे सगळे साथीदार, संपूर्ण व्यवस्थापन समिती अर्थात जानमान क्रिकेट संघ ढोके, गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सुंदर स्वर्गाचा 7 दरवाजा उघडा करायला लावणारा शामियाना उभा राहिला
आणि आल्यानंतर व्यवस्थापन समितीच्या सगळ्या सक्रिय सदस्यांच्या प्रेमात पडावं, किंबहुना मैदानाच्या प्रेमात पडावं. ही लाईट्स तुम्हाला सगळ्यांना आकर्षित करते. इतकी दैदिप्यमानता हा सुंदर शामियाना, हा सुंदर सोहळा या स्पर्धेच्या वतीनं तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतो आहोत. असं म्हणतात क्रिकेटनं आम्हाला दिलं काय, अनोळखी माणसे एकत्र आली, त्यातून निर्माण झाली ओळख. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर कधी नात्यामध्ये झालं आहे आमचं आम्हाला कळालं नाही. आणि क्रिकेटची नाती वेगळी आहेत. नातं हे नातं असतं, त्याला नाव द्यायचं नसतं. नातं आहे सांगण्यापेक्षा ते जीवा पाठ जपायचं असतं. चर्चा होईल. पुनश्च एकदा सन्माननीय औदार्याचे महामेरू, निष्ठावान कार्यकर्ता, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक, सन्माननीय औदार्याचे ATM आणि आमच्या अतिशय जवळचे स्नेही सन्माननीय राजेजी पाटील साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपलं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत करतोय. राजेजी पाटील साहेबांच्या हातामध्ये देखील बॅट नावाचं शस्त्र आहे. राजकारणामध्ये राजेजी पाटील साहेब कायमस्वरूपी शब्दाने शस्त्र आणि कायमस्वरूपी त्यांचं कार्य महान अफाट ऐश्वर्य संपन्न आहे. आणि आज बॅट हातात आहे. सोबतीला सन्माननीय जगनजी पाटील साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, सामना संपला, सामना जिंकला टीम करवली. या टीमनं हार्दिक